नमस्कार, मी उषा जगताप। माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण स्वीट कॉर्नचे थालीपीठ बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य 2 कणीस घेतलेत स्वीट कॉर्नचे, कांदा, 2 छोटे टोमॅटो, तांदळाचं पीठ अर्धी वाटी, रवा अर्धी वाटी, तीळ, तूप, जिरं, हिरवी मिरची, लसूण, मीठ। आपण सुरुवातीला स्वीट कॉर्न काढून घेऊ आणि मिक्सर मध्ये वाटून घेऊ। हे स्वीट कॉर्न आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊ। पाणी न वापरता हे स्वीट कॉर्न मी मिक्सर मध्ये वाटून घेतले। आपण आता हे पीठ तयार करून घेऊ। सुरुवातीला आपण रवा घालू, तांदळाचे पीठ, कांदा, टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची मी क्रश करून घेतली। कोथिंबीर बारीक चिरलेली, तीळ 2 चमचे पांढरे तीळ, जिरं, आपण आता हे स्वीट कॉर्नची पेस्ट याच्यामध्ये टाकू आणि हे सगळं मिक्स करून घेऊ। हे सगळं मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ, आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। सर्व साहित्य मी मिक्स करून घेतले। आपण आता हे पीठ 2 मिनिटं झाकून ठेवू। 2 मिनिटं आपण हे झाकून ठेवू। 2 मिनिटं झाले। आपण आता ह्याचे थालीपीठ बनवू। थालीपीठ बनवण्यासाठी मी एक रुमाल घेतलाय, तो ओला करून घेतला आणि अर्धी वाटी पाणी घेतलं। ही थालीपीठ खूप टेस्टी बनतात। आपण मध्ये एक होल करून घेऊ। तवा टाकलाय, आपण आता त्याला तूप लावून घेऊ। आणि हे थालीपीठ त्याच्यावर टाकून घेऊ। आणि 2 मिनिटं झाकून ठेवू। 2 मिनिटं झाली,
आपण आता ह्याला पलटून घेऊ. आणि कढईने थोडं तूप सोडू. अशाच प्रकारे आपण सगळे थालीपीठ बनवून घेऊ. आता हे थालीपीठ तयार आहे. आपण याला काढून घेऊ. हेल्दी आणि टेस्टी स्वीट कॉर्नचे थालीपीठ खाण्यास तयार आहेत. ते मी खोबऱ्याच्या चटणीबरोबर ग्रीन चटणीबरोबर सर्व केले आहे. इव्हिनिंगसाठी हे स्नॅक्स म्हणून उत्तम असा ऑप्शन आहे. तुम्ही नक्की बनवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.